श्री गणेशाय नमः. विणवी शिष्य नामांकित, सिद्ध योग्या ते पुसत. सांगा स्वामी वृत्तांत, गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपाशी. पुढील कथा वर्तली कैसी, विस्तारुनी सांगपा. एकोणी शिष्याची वाणी, संतोषी झाले सिद्ध मुनी. धन्य शिष्य शिरोमणी, गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत, निजले होते माझे चित्त. तूज लागी झालो जागृत, ज्ञानज्योती उदय मज. तूची माझा प्राण सखा, एक शिष्या नामधारका. तुझ करिता जोडलो सुखा, गुरुचरित्र आठवले. अज्ञान तिमिर रजनीत, पिडोनी आलो कष्टत. सुधामृत सागरात त्वा माते लोटिले. त्वा केले उपकारासी, संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्री तू नांदसी, दैन्य नाही तुझे घरा. गुरु कृपेचा तू बाळक, तुझ मानिती सकळ लोक. संदेह न धरिता घे का भाक, अष्टाश्वर्य नांदसी. श्री गुरुचरित्र कामधेनु, सांगेन तुझ विस्तारोनु. श्री गुरु राहिले गोप्य गुणू, वैजेश्वरा सानिधानी. समस्त तीर्थे शिष्यासी, स्वामी निरोपिले परियेसी. होतो आपण गुरुमूर्तीपासी, सेवा करून अनुक्रमे. संवत्सर एकतया स्थानी, अंबा आरोग्य भवानी. होते श्री गुरु गोप्य होऊनी, स्थान बर्वे मनोहर. असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखोनी, नमन केले भक्तिभावी. माता ठेवूनी चरणावरी, श्रोते करी परोपरी. स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो. तप करीतो बहु दिवस, स्थिर नोहेची माझे मानस. याची कारणे ज्ञानास, नदिसे मार्गामासी. ज्ञानाविने तपास, वृथा होती सायास. तुम्हा देखता मानस, संतोषले स्वामिया. गुरु सेवा बहु दिवस, केली नाही सायास. या कारणी मानस, स्थिर नोहे स्वामिया. तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलासी. उपदेश करावा आम्हासी, ज्ञान होईल त्वरित मज. ऐकोनी मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासून. पावलासी केवी मुनीपण, गुरुविन सांग मज. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रू येती. दुःखे दाटला मीत चित्ती, एके स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक, अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक, कृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्राध्ययन, तर्क भाषा दिव्याकरण. म्हणे तुझ अंतकरण, स्थिर नोहे अद्यापि. मनोनी सांगे अनेक काही, आपले मन स्थिर नाही. न एके त्याचे वाक्य काही, अनेक कोपे मजवरी. या कारणे बहु दिवसी, होतो तया गुरुपासी. बोले माते निष्ठुरेसी, कोपुनी आलो तयावरी. एकोणी तयाचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती कैसा ब्राह्मण, आत्मघातकी तू होसी. एखादा मूर्ख आपले करी, मूळ विसर्जी देहावरी. आपले अदृष्ट ऐसे परी, म्हणून सांगे सकळिका. तैसे तुझे अंतकरण, आपले नासिक छेदून. पुढिल्या ते अपशकुन, करणार होसी तुझी एक. न विचारिसी आपले गुण, तू ते होय कैचे ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण, अल्पबुद्धी परियसा. आपले गुरुचे गुणदोष, सदा उच्चार करीसी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस, स्थिर केवी होय आता. जवळी असता निदानो, का हिंडावे रानो रानो. गुरु असता कामधेनु, त्यजुनी आलासी अम्मापासी. गुरुद्रोही जो का नर, त्यासी नाही अपर. ज्ञान कैचे होय सादर, तया दिव्यांधन रासी. जो जाणे गुरुची सोय, वेदशास्त्रादी त्वरित होय. तो सर्वज्ञ शीघ्र होय, गुरु संतुष्ट होताची. संतोष होता श्री गुरुशी, अष्टसिद्धी त्याच्या दासी. क्षण न लागता परियसी, वेदशास्त्र तया साध्य. ऐसी एकुणी गुरुवाणी, माथा ठेवी त्याचे चरणी. विनवी तसे कर जोडुनी, करुणा वचने करुनिया. जय जयाजी सद्गुरु, निर्गुण तुची निर्विकारो. ज्ञानसागर परंपारो, उद्धरावी आपणा ते. अज्ञान माया वेष्टुनी, नेनो गुरु असे कवनी. सांगा स्वामी प्रकाशोनी, ज्ञान होई आपणासी. कैसा गुरु ओळखावा, कवने परियसे सेवा.
प्रकाशोनी सांग देवा विश्ववंद्या गुरुमूर्ती, जेने माझे मन स्थिरू होनी ओळखे श्री गुरु, ऐसा करणे उपकारो म्हणून चरणी लागला. करुणा वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती एक मुनी, तू ते सांगेन विस्तारुनी गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती एक मुनी, गुरु म्हणजे जनक जननी, उपदेश करता हे कोणी तोची जाणावा परम गुरु. गुरु हरिहर विरेची जाण, स्वरूपे तोची नारायण, मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने. एक दर्थ कथा एक, सांगेन ते तत्पर एक, आधी परवी असे देख गुरु सेवा भक्ती भावे. द्वारावती तीर्थ परियेसी, विप्र एक धौम्य ऋषी, तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ, सेवा करती विद्ये लागी. पूर्वी गुरुची ऐशी रीती, शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्याचे. पाहुनी अंतकरण ऐसे भक्ती निर्वाण, कृपा करीती तक्षण मनकामना पुरविती. ऐसा धौम्य ऋषी भला, तया अरुणी पांचाळा, एके दिवशी निरोप दिदला एक द्विजा एक चित्ते. शिष्यासी म्हणे धौम्य मुनी, आजी त्वा जाऊनी राणी, वृत्तीस न्यावे तडाग पाणी, जवरी भूमी तृप्त होय. असे वृत्ती तळे खाली, तेथे पेरली असे साळी, उदक नेऊनी तेथे गाली, शीघ्र म्हणे शिष्यासी. ऐसा गुरु निरोप होता, गेला शिष्य धावता, झाला तटाका ते पाहता, कालवा थोर वाहतसे. जेथे उदक असे वाहत, अति दरारा गरजत, वृत्ती भूमी असे उन्नत, उदक केवी चढू पाहे. म्हणे आता काय करू, कोपती आता माते गुरु, उदक जातसे दरारू, केवी बांधू म्हणे तसे. आनोनिया शिळा दगड, बांधिता उदकाड, पाणी जातसे दडाड, जाती पाषाण वावनिया. प्रयत्न करी नाना परी, काही केल्या न चढे वारी, म्हणे देवा श्री गुरु हरी, काय करू म्हणे तसे. मग आपण म्हणे विचारी, गुरुचे शेती न चढे वारी, प्राण तेजीन निर्धारी, गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी, म्हणे ध्यात श्री गुरुसी, म्हणे काय आता उपाय यासी, योजुनी प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात, गालिता पाषाण जाती वाहत, आपण आड पडू म्हणत, निर्धारी येले तैवेळी. हाती दरडी धरी दृढे, पाय ठेवी दुसरीकडे, झाला आपण उदकाड, म्हणे श्री गुरु त्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निवारण करी तक्षणी, वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्धे पाणी जैसे तैसे, वाहतसे नित्य सरीसे, तयामध्ये शिष्य कैसे, बुडविले अंगा फुले. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडला असे प्रवाह पाणी, गुरुची वृत्ती झाली धनी, उदके पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धौम्य मुनी, विचार करी अंतकरणी, दिवस गेला अस्तमानी, अद्यापि शिष्य न येची. ऐसे मनी विचारित, गेला आपण वृत्तीत, झाले असे उदक बहुत, संतोषला बहुमुनी. न देखे शिष्य तैवेळी, मनोनी मारितसे आरोळी, किंवा बक्षिले व्याघ्र व्याळी, कोठे आहेसे म्हणतसे. ऐसे मनी विचारित, उंच स्वरे बो वाटत, अरे शिष्य ऐसे म्हणत, प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणा वचनी, पाचारितसे धौम्य मुनी, शब्द पडे शिष्यकानी, मग तेथून निघाला. येवोनिया श्री गुरुसी, नमन केले भावेसी, धौम्य मुनी महाऋषी, अलिंगोनिया आश्वासिला. वर दिदला तैवेळी, एक शिष्या स्तवन मौळी, तू ते सकळ विद्या आली, वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तक्षणी, झाला विद्यावंत ज्ञानी, लागतसे गुरुचरणी, भक्तिभावे करुनिया. कृपानिती धौम्य मुनी, आपल्या आश्रमात नेवोनी, निरोप दिदला संतोषोनी, विवाह आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा, गेला आपल्या स्वस्थाना. अनेक शिष्य दोघे जाना, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैत जाना, गुरुची करी अश्रुषणा, त्याचे पाहावे अंतकरणा, धौम्य गुरु म्हणितसे. धौम्य म्हणे शिष्यासी, सांगेन एक तुझसी, तुवा जाऊनी अहर्निशी, वृत्ती आमची रक्षावी. रक्षोनी आवृत्तीसी, आनावे धान्य घरासी, म्हणता शिष्य ती हर्षी, गेला तया वृत्तीकडे.
ऋती पिके जोवरी अहोरात्री कष्ट करी रात्र होता ती अवसरी आरा आपल्या गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी मने वृत्ती भरली राशी आता अनावया घरासी काय निरोप म्हणतसे मग म्हणे धम्य मुनी वारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुरानी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया झुपुनिया रेडा येणे परी घेऊनी गाडा आला शेता जवळीक दोन खंडी साळीसी भरली शिष्य गाडी येसी एकीकडे रेडी असे झुपुनी ओढी आपण देखा रेडा चाले शिग्रेसी न ओढवे तया सरसी मग आपले कंटासी बांधिता झाला जो देखा सत्राने तया सरसी चालता झाला मार्गासी रेडा रुतला चिखलासी आपले बळी उडीतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रांनी गळा फास पडे तैसा सोडोनिया रेड्यासी काढिला गाडा बाह्य प्रदेशी उडिता आपण गळा फासी पडुनी प्राण तुझू पाही इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धम्य मुनी त्या शिष्याते पाहुनी कृपा अधिक उपजली सोडोनिया शिष्याते अलिंगोनी करुणा बहुते वर दिदला बहुमताते प्रसन्न तुझी वेदशास्त्री वर देता तक्षणासी सर्व विद्या आली तयासी निरोप घेऊन गेला घरासी शिष्य वैद्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू जान सेवेविषयी बहुगुण गुरु सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा त्यासी बहुताहार मनोनी विद्या नाही स्थिर त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा त्यासी म्हणे धम्य मुनी तू ते सांगेन एक कानी नित्य गोधने नेऊनी रक्षण करी वनामध्ये ऐसे म्हणता तक्षणी नमन केले त्याचे चरणी गुरे नेऊनी राणी ती चारिली बहुत दिवस शुदा लागली आपणासी शीघ्र आणले घरासी कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी का सविता जाय अस्तमानी तवरी गुरे असोदे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावित्वा म्हणतसे अंगीकारोनी शिष्यराया गुरे घेऊनी गेला वना शुदाक्रांत होनिया जाना चिंतितसे श्री गुरुसी चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चारी असती विप्राश्रम तेथे जावोनिया तया स्थानासी भिक्षा मागुनी करी भोजनासी मग रक्षी गोधनासी प्रतिदिवशी या परी नित्य करी येणे परी रक्षोनी आणि गुरे घरी वर्तत असता निरंतरी धम्य मुनी पुसतसे गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य गा उपवासी तुझा देह दिसे पृष्टीसी कवण्या गुणे होतसे एकोणी गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्यू भिक्षा करुनी भोजन विप्रा घरी ते देखा भोजन करुनी प्रतिदिवशी गुरे चारुनी येती निशी श्री गुरु म्हणती तयासी अम्मा सोडूनी केवी भुक्ती भिक्षा मागुनी प्रतिदिवशी आणोनी द्यावे घरासी मागुती जावे गुरापाशी घेऊन यावे निशिकाळी गुरु निरोपे रे दिवशी नेली गुरे रानासी मागे भिक्षा नित्य जैसी दिदली ठेवून घरात घरी तयाचे भोजन कधी न हो परिपूर्ण पूर्ण जाऊन आपण भिक्षा करून जेवितसे नित्य भिक्षा वेळ दोन्ही पाहिली देऊनी सगनी दुसरी आपण बक्षोनी काळ ऐसा कंठितसे येणे परी कचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेने आपली शुदाशमात नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणूनी देतो प्रतिदिवशी दुसरी भिक्षा स्वयसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धम्य मुनी शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणूनी घरी देई का गुरु निरोपी येणे परी दोन्ही भिक्षा देऊनी घरी कैसा शिष्य निर्धारी म्हणे क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य शुदाकांत गोवत्स होते स्तन पीत देखतसे तयासी स्तन पीत वासरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जातसे भूमिसी म्हणून जवळ पै गेला आपण असे शुदाक्रांत म्हणून गेला धावत परिसोनिया दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी तेने आपण उदर भरी
दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला आपण मने गुरु अवलोकुन, पाहो त्याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होतसे. मागुती पुसे तयासी कवने रीती पुष्ट होसी, सांगे आपले वृत्तांतासी उच्चिष्ट क्षीरपान करीतो. एकोणी मने शिष्यासी मती हानी होय उच्चिष्टेसी, दोष असे बहुवसी भक्षू नको म्हणितसे. भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारो, दुसरे दिवशी शुधी तयरू काय करू म्हणितसे. येणे परी गुरे सहित जात होता रानात, गळत होते शिर बहुत एका रुईच्या झाडासी. मने बरवे असे शिर उच्चिष्ट नवे निर्धार, पान करू तृप्त दोर म्हणून तेथे बैसला. पाने तोडून द्रोण करी तयामध्ये शिर भरी, घेत होता घईवरी तव भरिले डोळ्यात. तेने गेल्या दृष्टी दोन्ही हिंडतसे रानोराने, गुरे न दिसती नयने म्हणून चिंता करीतसे. कष्टताही अक्षहीन चिंता करीतसे गोधन, गुरे पाहू जाता राना पडला एके आड्यात. पडोनिया आड्यात चिंता करी अत्यंत, गुरे गेली आता सत्य गुरु बोलेल मज लागी. पडला शिष्य तये स्थानी दिवस गेला अस्तमानी, चिंता करी धूम्य मुनी अजूनही शिष्य न येची. म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी, शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी दोन्ही पडली शिष्यकानी, प्रत्युत्तर देता तक्षणी जवळी गेला कृपाळू. एकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत, अश्विनी देवस्तवी म्हणत निरोप दिदला तैवेळी. गुरु निरोपे तैवेळी अश्विनी देवाध्याय मनी, दृष्टी आली दोन्ही नयनी आला गुरु सन्मुख. येवोनिया श्री गुरुसी नमन करी भक्तिसी, स्तुती करी बहुवसी शिष्योत्तम तैवेळी. संतोषोनी दम्य मुनी तया शिष्या लिंगोनी, मने शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तिसी. प्रसन्न होनी शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी, वेदशास्त्रे तक्षणेसी आली तया शिष्यासी. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपल्या घरासी, विवाह करोनी सुखेसी नांदत सा म्हणतसे. होईल तुझी बहु कीर्ती शिष्य होती बहु जगती, उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी. तोची तुझे दक्षिणेसी अनिल कुंडले परियेसी, जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल. जन्मे जय रायासी तोच करील उपदेशासी, मारवील सर्पासी याग करुनी परियेसा. तो उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ, जन्मे जया ते प्रेरून समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षकानिला इंद्रासहित, गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. जो असे गुरु द्वेषक त्यासी कैसा परलोक, अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक राशी. संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी, वेदशास्त्र ज्ञान राशी लादे क्षण न लागता. ऐसे जाणुनी मानसी वृथा हिंडे अविद्येसी, जाई आपल्या गुरुपाशी तुझ तुझ तारिल. त्याचे मन संतुष्टत तुझ मंत्र साध्य त्वरित, मन करुणी निश्चित त्वरित जाय म्हणती देखा. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अति ज्ञाता, चरणावरी ठेवला माथा विनवितसे तैवेळी. जय जयाजी गुरुमूर्ती तूची साधन परमार्थी, माते निरूपिले प्रति तत्वबोध कृपेने. गुरुद्रोही आपण सत्य अपरात घडले मज अमित, गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट. सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांदवेल, होता भिन्न मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न झाले असता प्रयास असे ऐक्य करिता, असे माझे मन असता काय उपयोग वाचुनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचूनही, जीवित वाची आशा नाही प्राण तेजीन गुरुपाशी. ऐसे परी श्री गुरुसी विनवी ब्राह्मण अति हर्षी, नमोनी निगे वैरागीसी निश्चय केला प्राण त्यजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण, अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी. जैसे कार्पास राशी वन्नी लागला परियेसी, जळोनी जाय त्वरितेसी तैसे तयासी जाहले.
या कारणे पापासी अनुतप्त होता पर्येसी शालन होईल त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजो कलेवर ओळखिले गुरुवर पाचरिले तयासी बोलावनिया विप्रासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तो मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले जळोनी एक चित्ते करुणी स्मरी आपले गुरुचरणा तैवेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु तुझी ओसी त्रिमूर्ती अवतार तव कृपा होय जरी पापे कैची शरीरी उदय होता तमरी अंधकार की विराही ऐशिया परी श्री गुरुसी स्तुती करी भक्तिसी रोमांच उठले अंगासी सद्गदित कंठ झाला निर्मळ मनेसी तैवेळी माथा ठेवी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया निर्वाण देखुनी अंतकरणी मस्तकी ठेवी दक्षिण पाणी ज्ञान झाले तक्षणी तया ब्राह्मणासी परिसा वेद शास्त्रे तात्काळ मंत्रशास्त्रे आली सकळ प्रसन्न झाले गुरु दयाळ काय न्यून त्या विप्रासी परीस लागता लोहासी होय सुवर्ण बाणो कशी तैसे तया ब्राह्मणासी ज्ञान झाले परियेसा आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिते तयासी आमचे वाक्य परियेसी जाय त्वरित गुरुजवळी जाओ निया गुरुपाशी नमन करी भावेसी संतोष होईल भरवसी तुझे आपण सत्यमानी ऐसे परी गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभोकिती निरोप घेऊन या तुरती गेला आपल्या गुरुपासी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी आले भिल्लवडी ग्रामासी भुवनेश्वरी सन्निध्य कृष्णा पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरु स्वामी राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा सिद्ध मणी नामधारकासी राहिले श्री गुरु बिल्लवडीसी महिमा वाढविला बहुवसी प्रख्यात गेले सांगुन मनोनी श्री सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरु चरित्र विवेक बोधे शिष्य पवित्र गुरु भजने पवित्र सर्व विद्या पावली इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पांतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाखाने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषणं नाम षोडशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।